नमस्कार मैत्रिणो, आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर आज आपण बघणार आहोत की घरामध्ये उंदीर झाले तर ते उंदीर बाहेर पडावे किंवा उंदीर निघून जावे, त्यासाठी मी तुम्हाला आज घरगुती उपाय सांगणार आहे मैत्रिणो। तर मैत्रिणो, त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे एक अर्धा वाटी गव्हाचं पीठ आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे आपल्या घरामध्ये जे आपण हात धुतो तो हँडवॉश घ्यायचा आहे मैत्रिणो। हँडवॉशमध्ये केमिकल असतं, त्यामध्ये जास्त हँडवॉश घालू नका। एक साधारणतः 3 ते 4 चमचे तुम्ही हँडवॉश त्या पिठामध्ये घाला आणि नंतर एकसारखं असं तुम्ही मिक्स करून घ्या। बघा मैत्रिणो, अशा पद्धतीने तुम्ही हे पीठ पूर्णपणे हँडवॉशमध्ये मिक्स करून घ्या। आता आपल्याला दुसरी एक वस्तू लागणार आहे, ती पण आपल्याला घालायची आहे। त्याच्यामध्येही भरपूर केमिकल असतं मैत्रिणो, त्यामुळे आपल्याला घरामधील जी कपडे धुवायची जी पावडर असते, व्हील पावडर, तुमच्या घरामध्ये कोणतेही पावडर असू द्या ती तुम्ही घ्या। हँडवॉश कोणताही असू द्या तो तुम्ही घ्या। आणि बघा मैत्रिणो, अशा पद्धतीने 1 चमचाच आपल्याला व्हील पावडर घ्यायची आहे, जास्त घेऊ नका, कारण जास्त जर घेतलं तर उंदरं मरून जातील। उंदरं हे जरी खाल्लं तर ते जास्त मरणार नाहीत, पण ते खाल्ल्यानंतर बाहेर जातील आणि परत कधीही घरात येणार नाहीत। त्यासाठी हा तुम्हाला घरगुती उपाय मी सांगत आहे। आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्यामध्येही केमिकल आहे, ते म्हणजे आपल्या घरामध्ये जे आपण देवासाठी कापूर जाळतो ते कापुराच्या 2-3 वड्या घेऊन असं बारीक चूर्ण करून घ्यायचं आहे। मी बारीक चूर्ण करून घेतलेला आहे मैत्रिणो। हा खूप छान असा उपाय आहे उंदरांना घरातून घालवण्यासाठी। शेतीमध्ये किंवा आपल्या घरामध्ये धान्य असतात, गहू असतं, तांदूळ असतो, हरभरा असतो, काही ना काही तर खाण्यासाठी उंदीर येतातच आणि त्यामुळे उंदीर आपल्या कपड्याचं नुकसान करतात। गॅस सिलेंडरच्या तिथं येतात, तिथे आपली गॅसची पाईप असते ते खराब करतात, काही ना काहीतरी वस्तू त्या खराब करतातच। त्यामुळे उंदीर बाहेर घालवण्यासाठी हा खूप छान उपाय आहे मैत्रिणो, तुम्ही नक्की करून बघा। मीही केलेला आहे, आमच्या घरात एकही उंदीर नाही। तर मैत्रिणो, ह्याच्यामध्ये आता आपल्याला पाणी ॲड करून असा मस्तपैकी गोळा गव्हाचा करून घ्यायचा आहे आणि जेथे उंदीर येतात त्या ठिकाणी ठेवायचे आहे, कपड्याच्या ठिकाणी किंवा गॅसच्या ठिकाणी। तेथेही काही ना काहीतरी पडलेलं असतं, ते खायला येतात। आपल्या गहू असतं, तांदूळ असतं, त्या पोत्याच्या चहूबाजूनी तुम्ही हे गोळे ठेवा। बघा, 100% नाही तर 101% गॅरंटी देऊन सांगते, तुमच्या घरात एकही उंदीर राहणारच नाही, तर बघायला सुद्धा तुम्हाला मिळणार नाही। तर मैत्रिणींनो, हा उपाय तुम्ही नक्की करून बघा। तुमच्या शेतीमध्ये घर असेल किंवा तुमचं कुठेही तुमचं म्हणजे तुम्ही धान्य वगैरे ठेवलं असेल, तिथे जर तुम्ही हे गोळा ठेवला तर उंदीर एकही येणार नाही। मैत्रिणींनो, शक्यतो तुम्ही काही करा, आपल्या घरामध्ये स्वच्छता ठेवा। केर कचरा वगैरे साठला असेल तर लगेचच तो टाकून द्या, जास्त साठवून ठेवू नका। जास्त साठवून ठेवल्यामुळे सुद्धा उंदीर होतात, पाली होतात, झुरळं होतात, कीटाणू होतात। त्यामुळे किचन शक्यतो जास्तीत जास्त स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा। किचनमध्ये कोणतीही वस्तू उघडी ठेवू नका, कोणतेही पदार्थ म्हणजे साली, फळांच्या साली किंवा बिस्किटचे पुडे असे टाकून देऊ नका। कचरा कुंडीत टाकून कचरा लगेचच तुम्ही बाहेर टाका। असं जर स्वच्छता ठेवली तर एकही उंदीर बघायला मिळणार नाही। पूर्णपणे धान्य आपलं पॅक करा। धान्यामध्ये सुद्धा नुशा वगैरे होऊ नये म्हणून तुम्ही कडुलिंबाचा पाला टाका। अशा पद्धतीने तुम्ही एकसारखे असे गोळे करून घ्या मैत्रिणींनो। बघा, तुम्हाला 101% सांगते, एकही उंदीर तुमच्या घरामध्ये येणार नाही। हा उपाय खूप चांगला आहे आणि ह्याच्यामध्ये आपण सर्व केमिकलयुक्त पदार्थच टाकलेले आहेत। आपण टाकलेला आहे हँडवॉश, आपण टाकलेली आहे व्हील पावडर, आपण टाकलेला आहे कापूर। त्याच्यामध्ये ह्या वासाने किंवा हे खाल्ल्याने उंदीर, झुरळ, पाल कधीही तुमच्या घरामध्ये बघायला मिळणार नाही। तर हे उपाय तुम्ही नक्की करून बघा। मीही केलेला आहे, आमच्या घरात एकही उंदीर नाही मैत्रिणींनो। तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघा, स्किप न करता बघा। मी तुम्हाला दाखवणार आहे की कोणत्या ठिकाणी ठेवायचे आहे। आपले जे कपडे आहेत, नवीन कपडे म्हणा, टॉवेल म्हणा किंवा आपले जे काही आपले कपडे आहेत ते उंदीरसुद्धा फाडतात आणि त्याच्यामुळे आपलं भरपूर असं नुकसान होतं मैत्रिणींनो। आणि त्याच्यामुळे आपल्याला वाटतात की उंदरापासून आपली सुटका कशी व्हावी, तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा। तर मैत्रिणींनो, हा आता आपल्याला हे गोळे आपल्याला गॅसच्या कोपऱ्यात किंवा ज्या ठिकाणी उंदीर येतात त्या ठिकाणी कोपऱ्यात आपल्याला टाकायचे आहेत। गॅसच्या टाकीच्या खाली आपल्याला टाकून घ्यायचे आहेत। आपल्याला जेथे वाटतं की उंदीर येतो किंवा आपलं नुकसान करून जातो त्या ठिकाणी आपल्याला हे गोळे टाकून ठेवायचे आहेत, की जेणेकरून आपल्या घरामध्ये एकही उंदीर दिसणार नाही, पालही दिसणार नाही, झुरळही दिसणार नाही। तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा। तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास सबस्क्राईब करा, असेच व्हिडिओ तुमच्याकडे येत राहतील मैत्रिणींनो। तर अशा ठिकाणी कोपऱ्यामध्ये तुम्ही टाका, बघा उंदीर एकही तुमच्या घरात दिसणार नाही। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।